हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता हृदये आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले, श्री गुरुची. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे जयाचे नी आठवे, शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे, जिव्हे सिये वक्तृत्वा गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे, अक्षरासी भावाचे अवतरण, अवतरवीती कुण, हाता चढे संपूर्ण, तत्वबोध श्री गुरूंचे पाय, जैरिधय गिवसोनी ठाय, तै ऐसी होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः, ये भजन्ति तुमां भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्तव्यविमूढ झालेल्या अर्जुनाला उपदेश करतात. उपदेश करत असताना उपदेश ज्या ठिकाणी करतात ते मंदिर नाही, धार्मिक क्षेत्र नाही, पण ते धर्मक्षेत्र मात्र नक्की आहे. अनेक विषय अर्जुनाला भगवान परमात्म्याने उपदेश दिलेले आहेत. त्यामध्ये 9वा अध्याय आणि या अध्यायाचं वैशिष्ट्य राजविद्या, राजगुह्य योग असं ज्याला म्हटलेलं आहे, असा एक अतिशय महत्त्वाचा विषय या अध्यायाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश दिलेला आहे. उपदेश करीत असताना अनेक विध विषय भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेले आहेत. याच अध्यायामध्ये भक्ताचं, संतांचं, साधूंचं महात्म्य वर्णन करीत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात, मी सर्व भूतांच्या विषयी समान आहे, मला कोणी द्वेषाला विषय नाही अथवा मला कोणी प्रियही नाही, परंतु जे माझे प्रेमपूर्वक भजन करतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी त्यांच्या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी इतकाच आहे की असे जे महात्म्य आहेत की भगवान त्या महात्म्यांच्या ठिकाणी आहेत आणि ते महात्मे भगवंताच्या ठिकाणी आहे. म्हणजे अशा भक्तांचं, संत महात्म्यांचं, साधूंचं ऐक्य
भगवान परमात्मा या श्लोकाच्या माध्यमातून वर्णन करतात. याच्यावर भाष्य करीत असताना माऊली ज्ञानोबराय अतिशय सुंदर ओव्या लिहितात. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी दयांचे हृदयी समग्र असे, तेवी आम्हा तया परस्परे, बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. हे अर्जुना, जे माझे प्रेमपूर्वक भजन करणारे भक्त आहेत ना, त्यांना संत म्हटलेलं आहे, साधू म्हटलेलं आहे, कुठे वैष्णव म्हटलेलं आहे. या भक्तांचं वैशिष्ट्य असं आहे की या भक्तांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अजिबात फरक नाही आहे. भक्तांच्यामध्ये, वैष्णवांच्यामध्ये, साधूंच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती महत्त्वाचा विषय भगवान परमात्मा सांगतायत की संतांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर नाही आहे. अंतर जर असेल, थोडंफार अंतर असेल, काय असेल ते अंतर, तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बाहेरी नामाचीच अंतर आहे. त्यांचं नाव वेगळं असेल कदाचित, आणि ते प्राकृत देह धारण करून या पृथ्वी तलावर आलेले आहेत, एवढाच काय तो फरक आहे. परंतु त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अर्जुना तू भेददृष्टीने पाहू नको बरं. हा विषय अनेक संतांनी आपापल्या परीने प्रतिपादन केलेला आहे. नेमका हाच विषय जगद्गुरू तुकोबाराय यांनी एका अभंगाच्या द्वारे देखील मांडलेला आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात भक्तांचं महात्म्य, साधूंचं, वैष्णवांचं, संतांचं महात्म्य, की या भूतलावर अवतारलेले सर्व संत महात्मे हे केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याचेच अवतार आहेत. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. जगद्गुरू तुकोबाराय आणखीन याला पुढे साथ चढवतात की संतांच्यामध्ये आणि भगवान परमात्म्याच्यामध्ये अजिबात अंतर नाही. जर असेल, जर थोडा फरक असेल तर तो देहाचा असेल. निमित्त त्या प्रतिमा. देहरूपाने दोघे भिन्न असतील, पण स्वरूपाच्या दृष्टीने जर विचार केला तर जे भगवंताचं स्वरूप आहे तेच आमच्या संत महात्म्यांचं आहे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर भगवान परमात्मा नित्य आहे, सत आहे, चित आहे, तो आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, मुक्त आहे. आणि संतांच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला, साधूंच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला, तर संतांच्या स्वरूपाचं वर्णन काय करावं. संत देखील सच्चिदानंद स्वरूप आहेत, ते नित्य आहेत. संत महात्मे देखील नित्य मुक्त अशा प्रकारे आहेत. म्हणून संतांच्या स्वरूपाचा आणि भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला तर या ठिकाणी दोघांची ऐक्यता आपल्याला पाहायला मिळेल. अवताराच्या दृष्टीने जर आपण विचार करायला लागलो तर आपल्या भागवत धर्मातील, वारकरी संप्रदायातील सर्व संत महात्मे हे त्या महाविष्णूचेच अवतार आहेत असं चिंतन, असं चरित्र आपल्याला पाहायला मिळेल. आपण माऊली ज्ञानोबारायांच्या जर चरित्राचा विचार केला तर माऊली ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये अनेकविध संतांनी माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा सेना महाराज वर्णन करतात विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात की नररूपे विष्णू अवतरला हा भगवान, नदी नद वापी कूप पाहता उदक नवे भिन्न, नवल हेची पशु महिसा करीतो वेदाध्ययन, नमन करुणी सद्भावे जपता होय विज्ञान, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. थोडं जर याच्याही पुढे जाऊन आपण संतांच्या ज्ञानोबारायांच्या चरित्राचा जर विचार केला तर ज्या वेळेला ज्ञानोबाराय समाधीचा प्रसंग आहे,
समाधीला बसलेले आहेत आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची त्या ठिकाणी उपस्थिती आहे. रुक्मिणी मातेसहित उपस्थिती आहेत. पुंडलिक राय आहेत, गरुड हनुमंत आहेत, आदी करून सर्व संत महात्मे नामदेवराय आहेत आणि मोठा सोहळा अलंकापुर नगरीमध्ये चालू आहे. त्या समाधी प्रसंगाच्या वेळेला भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबरायांची पूजा करतात आणि ज्ञानोबरायांची पूजा करीत असताना भगवान परमात्म्याचा कंठ दाटून येतो, सद्गदित होतो. त्यावेळेला रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला विचारते की एकीकडे आपण ज्ञानोबरायांची पूजा करीत आहात आणि दुसरीकडे आपण सद्गदित झाला आहात, आपला कंठ दाटून आलेला आहे. असे ज्ञानोबरायांचं महात्म्य काय आहे हे तरी आम्हाला कळू द्या. त्यावेळेला भगवान परमात्म्याला खूप आनंद झालेला आहे. कारण देवाला त्याच्या पूजेपेक्षा, त्याच्या भक्तीपेक्षा, त्याच्या चरित्रापेक्षा जे संतांची पूजा करतात, संतांच्या चरित्राचं वर्णन करतात, असे जरा जास्तीच प्रिय असतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, मग तीही प्राणा परवते आवडती मज निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आणि संतांच्या विषयी जर भगवान परमात्म्याला जर काही विचारलं तर का बरं आनंद होणार नाही देवाला. म्हणून भगवान परमात्म्यांनी रुक्मिणी मातेला ज्ञानोबरायांच्या विषयी सांगितलेलं आहे. रुक्मिणी माता विचारते, तव ती पुसती होय माता, तुम्ही झणे खेद करा चित्ता, तरी ज्ञानासारी खाका आता समाधीस वैसविता. हे सांगावे सविस्तर यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. हे कोण आहेत? ज्ञानोबराय कोण आहेत? श्रीमन निवृत्तीनाथ कोण आहेत? सोपानदेव कोण आहेत? आणि मुक्ताबाईंचा अधिकार काय आहे हे थोडं देवा आम्हाला समजून सांगताल का? त्यावेळेला भगवान परमात्म्याने अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. नामदेवरायांनी त्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. देव सांगतात, देव म्हणे ब्रह्मा होय, सोपान देव नेणसी काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोट, ऐसे ब्रह्मा विष्णुहर, मुक्ताईते मूळ माया साचार, तारावया चराचर कली माझी अवतरली. आता प्रत्यक्ष भगवान परमात्म्यांनी सांगितलं की ज्ञानोबराय कोण आहेत? प्रत्यक्ष ब्रह्मनिगोट म्हणजे ज्ञानदेव हे माझेच अवतार आहेत. म्हणून तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, किंवा जसा इथं वर्णन केले ते वर्तत दिसती देही. ज्ञानोबराय या व्यवहारामध्ये वर्तत होते, परंतु त्यांचा अधिकार, त्यांचं महात्म्य हे कळायला फार उशीर झाला लोकांना. संतांचं महात्म्य, साधूचं महात्म्य ओळखणं हे अतिशय कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून इतकाच विषय पाहायचा आहे की संत जरी जगामध्ये वावरत असले तरी ते जगासारखे नसतात किंवा इतर लोकांसारखे नसतात. त्यांना ओळखावं लागतं, त्यांचा विशेष अशा स्वरूपाचा काहीतरी अधिकार असतो, म्हणून ते वर्तत दिसती देही. ज्ञानोबरायांच्या बाबतीत हे झालं. नामदेवरायांच्या बाबतीतच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर असं सांगितलं जातं की भक्ती प्रेमाचं विशेष सुख अनुभवण्याकरिता प्रत्यक्ष पांडुरंगाने नामदेवरायांचा अवतार घेतलेला आहे. त्यांच्या आरतीमध्ये परिसा भागवत सांगतात, घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार, करोनी तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार, जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया, आरती ओवाळिता चित्त पालटे काया. म्हणजे भक्त शिरोमणी भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त नामदेवराय हे देखील त्या पांडुरंगाचेच अवतार आहेत. चला थोडं पुढं जाऊयात. आमचे पैठण क्षेत्रीचे शांतीब्रह्म नाथ महाराज यांच्या चरित्राचा जर आपण विचार केला, यांच्या अवतार कार्याचा जर आपण थोडा विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की निळोबाराय यांनी नाथ महाराजांचं चरित्र वर्णन करीत असताना सुंदर वर्णन केलेलं आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती
गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, आणि तुमचे नाम घेता हरे भव भय व्यथा. अशा प्रकारे नामदेवराय महाविष्णूचे अवतार आहेत. ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे अवतार आहेत. नामदेवराय पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत. शांतीब्रह्म नाथ महाराज हे देखील महाविष्णूचेच अवतार आहेत. आणि आपल्या संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेला तुकोबरायांची आणि परब्रह्माची तुलना केली गेली त्यावेळेला आमच्या जगद्गुरु तुकोबरायांचं पारडं जरा जास्तीच जड झालं. म्हणून त्यांच्या आरतीमध्ये रामेश्वर भट्टांनी देखील हेच म्हटलेलं आहे की तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. म्हणून सर्व संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर भगवान परमात्म्यांनी या ठिकाणी जे निश्चयपूर्वक सांगितलेलं आहे याची सत्यता आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही की ते वर्तत दिसती देई परी देही ना माझे ठाई, आणि मी तयांचे हृदयी समग्र असे. किंवा तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये भेदच नाही महाराज, लक्षात ठेवा. अवतार देवाचा देखील आहे आणि अवतार संतांचा देखील आहे. जगाचं कल्याण भगवान परमात्मा देखील करतो आणि जगाचं कल्याण संत महात्मे देखील करतात. परंतु दोघांच्या कल्याण करण्याच्या पद्धतीमध्ये मात्र निश्चित फरक आहे. भगवान परमात्मा धर्माची प्रतिष्ठापना करीत असताना हा दुर्जनांचा नायनाट करतो, दुर्जनांना नष्ट करतो आणि साधूंचं रक्षण करतो. परंतु संत महात्मे धर्माचं पालन करीत असताना, धर्माची प्रतिष्ठापना करीत असताना जे दुष्ट लोक आहेत, जे दुर्जन आहेत, जे खळ आहेत, त्यांची वाईट या वृत्तीचा नाश करतात. संत महात्मे त्यांच्या खळपणाचा नाश करतात, त्यांच्यामधील दुर्जनत्व घालवतात. हा जर मुख्य फरक असेल तर तो देवाच्या आणि संतांच्या कार्यातील आहेत. माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी जगासाठी सर्व काही मागितलं. संपूर्ण विश्वामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो म्हटले माऊली ज्ञानोबा यांनी, खळ ना सांडो म्हटलं नाही किंवा खळांचा नाश हो असं देखील म्हटले नाही आहे. काय अधिकार आहे ज्ञानोबा यांचा. आणि जगाच्या उद्धाराविषयी असणारी तळमळ संत महात्मे येतात कशासाठी, यांना अवताराला येण्याची तसं जर पाहायला गेलं तर काहीच गरज नाही आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी, संत महात्मे उपजताच ज्ञानी आहेत. आपण चिंतन पाहिलेलं आहे, जे नित्य आहेत, नित्यमुक्त आहेत, सच्चित आनंद अशा प्रकारे त्यांचं स्वरूपाचा जो विचार केला गेलेला आहे. त्यांना या जगामध्ये येऊन करायचंय काय किंवा मिळवायचंय काय, काय प्राप्त करायचंय. या संत महात्म्यांना काहीच मिळवायचं नाही आहे. पण हे संत महात्मे केवळ कशासाठी येतात, जगावर उपकार करण्यासाठी येतात. तुमच्या आमच्यासारखे जडजीव अनेक जन्मामध्ये जन्म घेत आहेत, पुन्हा मरतायत, दुःख भोगतायत, पुन्हा मरतायत, पुन्हा जन्म घेत आहेत. यांना या संसार चक्रातून, संसार रूपी महाकाय सागरातून सोडवण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणोनी काळा. नाही का, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संत महात्म्यांच्या उपकाराची फेड कशामधूनच होऊ शकत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्याच शब्दामध्ये सांगतात, मोठी गंमत आहे. संत महात्मे ज्या वेळेला वर्णन करतात त्यावेळेला असं चिंतन आपण काही करायला हरकत नाही की यांच्या वचनामधून, यांच्या शब्दामधून संत महात्मे आपल्या स्वतःची तर पूजा बांधत नसतील. आणि असं का म्हणू नये, जसं गंगेला अर्घ्य देताना आपण गंगेच्या पाण्याची ओंजळ घेतो आणि पुन्हा गंगेला अर्पण करतो. भगवान परमात्म्याची पूजा करीत असताना आपण त्याला काय अर्पण केल्याने तो संतुष्ट होऊ शकतो. चराचरामध्ये जर जो व्यापून उरलेला आहे, भगवान परमात्मा चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे,
कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय दिला असताना भगवान परमात्मा प्रसन्न होईल याचं एकच उत्तर आहे, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. जसं देवाचीच नामे घ्यावीत आणि त्याच्या चरणाशी अर्पण करावी तर त्या भगवान परमात्म्याची पूजा सिद्ध होऊ शकते, तसं संत महात्मे या सर्व अभंग वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून एक स्वतःचीच पूजा मांडतात आणि तो विचार जगासमोर ठेवतात आणि संतांचं, साधूंचं, वैष्णवांचं महात्म्य प्रतिपादन करतात. असं जर आपण म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. पण अशा अधिकार संपन्न महात्म्यांची, वैष्णवांची, भक्तांची, संतांची भेट होणं, त्यांचा संग प्राप्त होणं, त्यांच्याकडून उपदेश प्राप्त होणं ही मात्र अतिशय कठीण गोष्ट आहे महाराज. संत नाही आहेत का जगामध्ये? संत आहेत जगामध्ये, थोडे असतील. आणि आजच्या तारखेला किंवा आत्ता या वर्तमानामध्ये दोन गोष्टीमधून आपल्याला संतांचा विचार करता येईल. एक लौकिकाच्या दृष्टीमधून जर विचार केला तर संतांचा थोडा सुकाळच झालेला आहे असं आपल्याला म्हणलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. परंतु याच्यामधून खरे संत महात्मे किती आहेत? कारण संत ही वृत्ती आहे. संत हा काही वेश नाही, साधू हा काही वेश नाही. संत ही एक वृत्ती आहे, साधू ही वृत्ती आहे, वैष्णव ही देखील एक वृत्ती आहे महाराज. हे सर्व आंतरलक्षणाने आपल्याला ओळखता आलं पाहिजे. यांची बाह्य लक्षणं जरी असली तरी एखाद्याने संतांसारखं बाह्य लक्षण धारण केलं तरी त्या बाह्य लक्षणामधून ते संत महात्मे सिद्ध होऊ शकत नाहीत. संतांना ओळखणं, त्यांच्यापर्यंत पोचणं, त्यांचा उपदेश प्राप्त करून घेणं ही अतिशय कठीण गोष्ट अशी सांगितलेली आहे. कठीण म्हणजे अतिशय कठीण. तुकोबाराय वर्णन करतात, बहु अवघड आहे संत भेटी. मग त्यांच्या भेटीसाठी काय करावं लागतं? देवाकडे प्रार्थना करावी लागते आणि मग तो भगवान परमात्मा संतांच्या दर्शनाची आपल्याला योग आणून देतो. आणि ते संत महात्मे काय करतात? पुन्हा आपल्याला ज्या भगवान परमात्म्याकडून आपल्याला संतांचं दर्शन झालेलं आहे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला संत महात्मे करून देतात. म्हणून संतांची भेट होणं अतिशय कठीण गोष्ट आहे. नवे नवे कुठेतरी पूर्वजन्मामधील काहीतरी थोडंसं सुकृत असेल, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख थो कैसा, संत चरण पावलं. म्हणून संतांना ओळखलं पाहिजे. संत या जगामध्ये वावरतात परंतु ते स्वतःचं महत्त्व, स्वतःची कीर्ती, स्वतःचं ज्ञान याची कुठेही जाहिरात करत नाहीत संत महात्मे. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे. संत महात्मे सर्वसामान्य लोकांमध्ये स्वतःला लपवून टाकतात, नाही का? पिसे पण विरवी जगा माझी म्हणतात ज्ञानोबाराय. स्वतःला अतिशय सर्वसामान्य लोकांमध्ये संत महात्मे मिसळून टाकतात आणि आपल्यासारखे मात्र आपल्याजवळ नसलेलं ज्ञान जगाला सांगत फिरत असतात. हा त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून संत ओळखले पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय व्यवहारामध्ये एक वेळ आपलं सर्वस्व दान करतील परंतु एखाद्या व्यक्तीला संत म्हणण्याच्या बाबतीमध्ये अतिशय कृपणपणा करतील. करीसी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणी संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वश दंभ माना इच्छे झाले. असे संत आजकाल आपल्याला बघायला मिळतात, ज्यांना सत्ता पाहिजे, एखादील व्यवहारातील पद पाहिजे, ज्यांना अध्यात्मज्ञानाचा काही जरी बोध नसला तरी मात्र दांभिक काही गोष्टी धारण करून जगामध्ये नको असलेलं संतपण अशा जगापुढे ते मांडतात. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या माध्यमातून केवळ अर्थार्जन करणं हा त्यांचा महत्त्वाचा विषय असतो. परंतु अशा संत महात्म्यांचा मात्र जगद्गुरु तुकोबाराय कटाक्षाने निषेध करतात. कारण जगद्गुरु तुकोबाराय मी आत्ता सांगितलं की व्यवहारामध्ये सर्वस्व अर्पण करतील परंतु संतत्वाच्या बाबतीत मात्र सर्व निकष लावून पडताळून घेतील. जसं सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे मज
कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. कारण आपल्याला जी संतांची व्याख्या अभिप्रेत आहे, आपण वेशावर भुलतो, आपण त्यांनी केलेल्या एखाद्या चमत्कारावर भुलतो, परंतु संत हे वेशावर ठरत नाहीत, संत हे चमत्कारावर ठरत नाहीत. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सिद्धीला, चमत्काराला अजिबात किंमत नाही संतांनी दिलेली. वेळ प्रसंगी माऊली ज्ञानोबरायांनी फक्त चांगदेवांना आपल्या अधिकाराची काहीतरी जाणीव व्हावी म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी भिंत साधवलेली आहे. परंतु पंढरीची वारी मात्र आपल्या खांद्यावर पताका घेऊन पायीच केलेली आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. चांगदेवांना आपल्या अधिकाराची काहीतरी जाणीव व्हावी म्हणून भिंत थोडीशी चालवलेली आहे. पुन्हा माऊली ज्ञानोबरायांनी कधीही चमत्काराचा अवडंबर केलेलं नाही, तुकोबरायांनी कधी चमत्काराचा अवडंबर केलेलं नाही. नवे कुठल्याही भागवत धर्मीय संत महात्म्यांनी सिद्धीला, चमत्काराला आपल्या चरित्रामध्ये अजिबात स्थान दिलेलं नाही आहे. नाथ महाराज तर पुढे जाऊन सांगतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. म्हणून सिद्धी आणि संत याच्यामधून आपल्याला जर काय निवडून घ्यायचं असेल तर राजहंसाप्रमाणे आपण फक्त संतांची ओळख करून घ्यायची आहे. सिद्धी आणि हा विषय बाजूला ठेवायचा आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात की तेवी तया आम्हा परस्परे, बाहेरी नामाचीच अंतरे, वांचोनी अंतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. म्हणून संत महात्मे, या संत महात्म्यांचं असं वैशिष्ट्य आहे महाराज की आपण भगवंताची भक्ती नाही केली तरी चालेल. वास्तविक पाहता पंढरीश परमात्मा जो चंद्रभागेच्या तीरी कटावर हात ठेवून जो उभा आहे, हा कोणासाठी आहे हो? हा संत महात्म्यांसाठी आहे, हा त्याच्या अनन्य भक्तांसाठी आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचे अनन्य भक्त फक्त संत असू शकतात, केवळ भक्त वैष्णव साधूच असू शकतात. महाराज लक्षात ठेवा. मग असं कसं तुम्ही सांगता? जगद्गुरु तुकोबराय तर सांगतात की आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. या सगुण विग्रहाचं दर्शन जरी जगद्गुरु तुकोबरायांनी केलं असलं तरी पंढरीच्या रावळात असणारा हा सगुण विग्रह भगवान परमात्म्याचा मला तरी वाटतं आपल्यासाठी नाही आहे, तो जगद्गुरु तुकोबरायांसाठी आहे, तो नाथ महाराजांसाठी आहे. तो भगवान परमात्म्याचा सगुण विग्रह नामदेवरायांसाठी आहे. भगवान पंढरीरायाची मूर्ती ही ज्ञानोबरायांसाठी आहे. मग आपल्यासाठी काय आहे? आहे ना, आपल्यासाठी ज्ञानोबराय आहे, आपल्यासाठी नामदेवराय आहेत, आपल्यासाठी नाथ महाराज आहेत आणि आपल्यासाठी तुकोबराय आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. वास्तविक पाहता आपल्यासाठी देव आहे. आपण जर संतांना बाजूला ठेवून जर भगवान परमात्म्याची भक्ती करू लागलो तर मला नाही वाटत आपल्याला देवाची प्राप्ती होईल किंवा देवाचं महात्म्य कळेल, देवाच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल. होणार नाही महाराज. पण देवाची भक्ती करू नये असं नाही, देवाची भक्ती करावी, पण संतांच्या अंकित होऊन करावी, ज्ञानोबरायांच्या अंकित होऊन करावी, नामदेवरायांच्या अंकित होऊन देवाची भक्ती करावी. असे ज्ञानोबराय, नामदेवराय, नाथबाबा, जगद्गुरु तुकोबराय यांची जर शरणागती झाली तर हे संत महात्मे काय करतील? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आपण जर देवाची भक्ती केली तर तेवढ्या पुरता भगवान परमात्म्याच्या मूर्तीच्या दर्शनाचा थोडासा आनंद आपल्याला मिळू शकतो, परंतु तो पद्मनाभ, तो भगवान परमात्मा कायमस्वरूपी आपल्याला जर जोडायचा असेल, कायमस्वरूपी आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर मात्र आपल्याला संतांच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. महाराज लक्षात ठेवा. याचं कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात की ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझे ठाई, आणि मी तयांचे हृदयी समग्र असे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून या
प्रवचन सेवेच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो, आपल्याला संत ओळखणं कठीण आहे, मान्य आहे, पण आपल्याला संतांची संगती नक्की प्राप्त होऊ शकते. ज्ञानोबरायांची संगती प्राप्त करायची, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे. नामदेवरायांची संगती प्राप्त करून घ्यायची असेल, नामदेव महाराजांनी जे वाङ्मय तयार केलेलं आहे त्या वाङ्मयाचं चिंतन आपल्याला करावे लागेल. त्यावेळेला त्यांची लढीवाळ भक्ती निश्चित आपल्याला कळेल. नाथ महाराजांनी जी भक्ती केली, त्यांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी व्हावं. आपल्याला जर वाटतं ना अशी सिद्ध भक्ती झाली पाहिजे आपली, या संतांची महात्मी ही भक्ती ही सिद्ध आहे महाराज, म्हणून त्यांच्या सिद्ध भक्तीमध्ये भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. आणि आपली भक्ती अशी आहे की आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे, म्हणून आपण या संतांना शरण गेलं पाहिजे. या प्रवचन सेवेचं जे आपल्या सर्वांना ज्ञात आहे कारण काय आहे की यावर्षी या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आपणा सर्व वैष्णवांवर असा कठीण प्रसंग आला की जो कधीच येऊ नये, जो प्रसंग कधीच येऊ नये. का? कारण ज्याच्यामुळे आपल्याला भगवान परमात्म्याच्या वारीला जाता आलं नाही. वास्तविक पाहता आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. हा भगवान परमात्मा अक्षरशः ज्ञानोबरायांची वाट पाहतो. बरं, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीसी आवडी आणि कृपाळू तातडी उताविळ. आणि त्यांच्याबरोबर आपणासारखे जे जडजीव ज्ञानोबरायांबरोबर जात असतात, तुकोबरायांबरोबर जात असतात, नाथ महाराजांबरोबर जात असतात. आषाढी असेल, कार्तिकी असेल, परंतु या संसर्गजन्य कोरोनाच्या अति प्रादुर्भावामुळं आपण यावर्षी या वारीला मुकलेलो आहोत. आणि संत महात्म्यांचा जो अनादी काळापासून चालत असलेला वारीची परंपरा आणि त्याच्यानंतर जो पालखी सोहळा चालू झालेला आहे वारकरी संप्रदायामध्ये, हा पालखी सोहळा हा संसर्गजन्य आजारामुळे होऊ शकलेला नाही. म्हणून या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी श्री क्षेत्र आळंदी यांच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून निरनिराळ्या वक्त्यांची कीर्तनं प्रवचने या पेजवर झालेली आहेत. म्हणून आणि संस्थांनी मला आज्ञा केल्याप्रमाणे या ठिकाणी मला देखील सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून झालेली ही सर्व सेवा मी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.